नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे। बघू शकता आपल्या शेळ्या आज मेथी घास खात आहेत। सध्या टोपलं भरून मेथी घास होते, सगळा पार करून टाकला याने। अजून इकडं पण हे दोन मेथी घास, ही आपली पाठ, ही दोन मोठ्या शेळ्या, पालीब्याची शेळी, हे बघा ही पण शेळी खाते इकडं। तर काल पिक्चर बघायला गेलो होतो मी, सनम तेरी कसम। जबरदस्त थिएटर एक्सपिरियन्स जबरदस्त होता पिक्चरचा, मस्त वाटलं पिक्चर बघून काल। अजून असू द्या, हा वेगळा भाग झाला। तर आपण पोटफुगीवरती आज चर्चा करणार आहोत थोडीशी, कारण की बऱ्याच शेळी पालकांना पोटफुगीवरती म्हणजे डायरेक्ट शेळ्या मरतात किंवा उपाय व्यवस्थित करत नाही। कधी कधी गावरान तोडगा जे तुम्ही तेल सोडा वगैरे पाजता ते जास्त प्रभावी ठरत नाही शेळीपालनामध्ये, कारण शेळीचं पोट कशामुळे फुगलं त्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट केली पाहिजे। त्याला ट्रीटमेंट म्हणजे काय याच्यामध्ये का खूप असं मोठं सायन्स नाही आहे। आपण आता बघा मी काय उपाय करतोय ते, पॅरालॅक्स 4 महिने झाला आणून माझ्या गोट्यामध्ये औषध, अजून वापर केला नाही। अजून बघा तुम्ही, बाटली फोडली सुद्धा नाही अजून मी, 4 महिने झाला अजून का, कारण असायला पाहिजे आपल्या फार्मवरती। कारण कसं आहे, आपल्या फार्मवरती जर औषधी असली तर आपण मानसिक समाधान असतं, किंवा आता शेळीला जर काही झालं काय अडचण नाही आहे ना आपल्यापाशी, ट्रीटमेंट करायला औषधी आहेत ना भरपूर, इंजेक्शन वगैरे सगळ्या गोष्टीत माझ्यापाशी इथं। त्याच्यामुळे काही जास्ती ताण घ्यायचं नाही आपण। पण शेळीचं पोट ज्यावेळेस फुगतं त्यावेळेस तुम्ही म्हणजे आता कशामुळे फुगलं, आता शेळी रवंथ करते का, आता रवंथ जर करत नसेल, सहसा रवंथ करत नाही, रवंथमध्ये असं काडी म्हणजे घोड्याला लगाम असते ना, म्हणजे त्याची काडी बांधायची आणि मागं शिंगाला दाव वगैरे गुंडाळून ठेवायचं, म्हणजे त्याच्यानं काय रवंथ केल्यामुळं निचरा होत असतो तिच्या पोटातून, त्याच्यामुळं थोडंसं अपचनामुळे लागलेलं पूर्ण म्हणजे शेळी टाकून देत असते, बाहेर टाकत असते। आणि त्यावेळेस शेळीला सल्फा वगैरे, सिफ्लॉक टीझेड असो किंवा कुठलं नेबलॉन पावडर असे काहीच द्यायचं नाही अजिबात शेळीला अपचनामधून, म्हणजे ते पोटफुगीनुसार ते बाहेर टाकत असते का। आणि समजा दाणे खाल्ले वगैरे, पोळी चपाती काहीतरी खाऊन जर सोयाबीन वगैरे जास्त खाल्लं तर त्यावेळेस टायरेल हे म्हणजे पॅरालॅक्सपेक्षा ह्याचा रिझल्ट पर्सनली मला तर जबरदस्त आलेला आहे। तर 100 ml डायरेक्ट तुम्ही पाजू शकता, अशा 2 बाटल्या आणायच्या आणि सकाळी एक बाटली संध्याकाळी बाटली असे पाजवायची। माझ्या माहितीच तो 60 ml ची तर आई बाटली, तर 100 ml बाटली। तर असं तुम्ही फार्मवर, हे सुद्धा मी फोडलेलं नाही आहे, हे पण 4 महिने झाले, कारण की माझ्या फार्मवरती शेळीला पोटफुगी झालेली नाही। पण कसं आहे, कारण की मी थोडं प्रॉपर लक्ष देत असतो, काही शेळीचं पोट सहसा फुगू देत नाही, आणि फुगत असेल तर प्रॉपर ट्रीटमेंट करून घेत असतो त्याची। आणि पॅरालॅक्स आपल्या फार्मवरती आणून ठेवा, टायरेलच्या 1-2 बाटल्या आणून ठेवा। कारण कसं आहे, प्रथमोपचार जो शेळीपालक करत असतो त्यालाच शेळीपालनामध्ये थोडंसं म्हणजे नफा चांगल्या प्रकारे होत असतो। त्याच्यामुळे व्यवस्थित नियोजन करा पोटफुगीवरती आणि शेळ्यांची काळजी घेत चला। महत्त्वाचं म्हणजे अशा औषधं आता तुम्ही पाजू शकता, तेल वगैरे पाजू शकता, त्याच्यात पण तेच कंटेन आहेत पॅरालॅक्समध्ये वगैरे। पण सहसा आणून ठेवा, औषधी आणून ठेवा, कारण की गावरान तोडगा थोडासा उशीर लागत असतो, त्याच्यामुळे उगाच शेळीला काही जाऊ नये। शेळी रवंथ व्यवस्थित केली पाहिजे, काडी वगैरे बांधत चला। आता मेथी घास खाल्लेले आहेत आपल्या शेळ्या, मस्त मेथी बघा कांती। आता कमीत कमी किती दिवस झाले, 6-7 दिवस झाले असतील माझ्या माहितीस त्याला बाहेर सोडून। आज बघू, आज सोडायचं असेल तर सोडू, तरी सुद्धा हे बघा कसं तेज आणि कांते पिल्लांवरती। हे बघा तुम्ही, हे बघा कसा बोकड आहे, हाड सुद्धा दिसत नाही त्याचे, पूर्ण बंदिस्त फार्म। कसा बोकड आहे, कशा शेळ्या आहेत, फिरस्तीमधल्या शेळ्या मी बंदिस्त केल्या, आणून 20-25 दिवस पण झालेलं नाही माझ्या माहितीस त्याला। जशी शेळी आणली होती फिरस्तीमधून तशी शेळी आहे माझ्यापाशी। का, नियोजन आहे भाऊ, नियोजन आहे माझ्याकडं। व्यवस्थिशीर नियोजन असलं की काहीच अडचण होत नाही आपल्या ह्याच्यामध्ये। फक्त आता बघा पूर्ण मध्ये शेळ्या झाल्यात, पूर्ण मेथी घास पार केलेला शेळ्यांनी, बघू शकता। आता नेपियर, आता 4G बुलेटचा एक सकाळी तुरीचा गोळी खाली होत्या, आता मेथी घास एक 4G बुलेटचा चारा, 3-4 इथंच झाले। संध्याकाळी अजून थोडंसं तुरीचं गोळी, आणि सकाळी थोडं आता भरडा चालू केला थोडं त्यांना सोयाबीन वगैरे, होऊ शकता। तर ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला, काही अडचणी असेल तर कमेंट पण करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।